चाललो आहे। श्री स्वामी समर्थ महाराज हे कायम ह्या दर्ग्यामध्ये बसत होते, तर त्या दर्ग्याला व्हिजिट करण्यासाठी हे दर्गा आहे हजरत शेख नुरुद्दीन यांचं दर्गा। ते दर्ग्याला बघू शकता तुम्ही, इथे पार्टी सुद्धा लागलेली आहे। अक्कलकोट तालुक्यातील हे दर्गा जवळ एक नवीन आणखी काही बांधकाम सुरू आहेत। छोटेसे पायऱ्या आहेत चढायला। चला पाहूया आतून हा दर्गा कसा आहे। पाय धुण्यासाठी जागा आहे, त्याच्यानंतर इथे अनेक स्वामी भक्त ह्या दर्ग्यामध्ये येतात। मस्जिद आहे, येथील इतिहास जर बघायला गेला तो खूप छान इतिहास है। क्या है इसका इतिहास, कुछ बताएंगे? ये हजरत शेख नुरुद्दीन बाबाचे बहीण। अच्छा, ते बहीण आहेत का? त्यांचं नाव पीर बेगम बी साहेबा। ओके। आता तुम्ही ज्या दर्ग्याला आला, आता तुम्ही ज्या दर्ग्याला आला त्या दर्ग्याचं नाव हजरत शेख नुरुद्दीन बाबाची दर्गा। ओके। तमाम हिंदू मुस्लिमांचा श्रद्धास्थान। ओके। या ठिकाणी हिंदूचे आणि मुसलमानचे लोक दर्शन करून जातात। पिढा पिढा संकट कंटात, भूत बाधा, प्रेत पिशाच, जादू टोना करणे धरणे, 70 बला इतर बलासाठी आशीर्वाद मागते ती। ओके। आणि रोजी बरकत, सलामत राहू दे देवा, घरामध्ये सुख शांती समृद्धी राहू देण्याची प्रार्थना करते ती। तर हे श्री स्वामी समर्थ जे होते हे याच दर्ग्यामध्ये येऊन बसत होते साईडला। हो, हां बरोबर, ते लिहिले ते ना त्यांनी। हां, आणि ते नूर आपल्या चरित्रामध्ये त्यांनी जे लिहिले ते, हां, ते इथं येऊन बरोबर आहे। तिथे येऊन कव्वाली वगैरे ऐकायचे। हां, आणि हजरत शेख नुरुद्दीन जे आहेत ते म्हणजे त्यांच्यासोबतच ते म्हणजे ते त्यांना बघितले असते। ते स्वामीजी बघितले नाही। हां, स्वामीजीच्या पेक्षा अगोदरचे आहेत का? ओके, पूर्वीचे आहे। अच्छा अच्छा। परंतु आता स्वामीजी मोठे तपस्वी हो असल्या कारणानं हो हो जप तप नामस्मरण आणि तपस्यामधने तर त्यांचे देह बाबाच्या देहाला समर्पित होऊन केली। कधी कधी त्यांची भेट करत होते हवी असेल ते, बरोबर, ते जगाला माहीत राहत नाही ते, बरोबर। आणि तुम्ही स्वामीजीला भेटता, परंतु तसलं तंत्रमंत्राचे आचरण तुमच्या परिचय पाहिजे, बरोबर। हे आता हे जे हिरवे बांगडे लावले त्याच्या मागे काय श्रद्धा आहे? हे जे बांगड्या लावलेले आहेत हे काय आपलं एक श्रद्धा म्हणून लावलेलं आहे का? नाही सर, कुणाची मन्नत वगैरे? मुलीचं लग्न नाही जमला, लग्न होत नव्हतं, मुलीचं लग्न नाही जमला, जमत असून शनी वारंवार तुटला, तर तसली मुलगी इथले 5 बांगड्या अच्छा हातामध्ये निसती, इथं देवार आहे त्यावर त्याची पूजा केली। 3 पौर्णिमेच्या त्याचा योग जमून येतो, असे इथले प्रसिद्ध वैशिष्ट्य आहे। आणि तमाम 18 पारडी जे बाया इथं लग्न नाही झाला तर बांगड्या नेसून जाते ती, आणि त्याचं लगीन होत आहे। अच्छा, लग्नाच्या बरोबर येऊन त्यांची सणा लढायची उठी अर्पण करते। अच्छा, आणि मागची जी समाधी आहेत ते कोणाचे आहेत? कोणते? ते मागे ते मागची जी आहे ते इथले सज्जादे होते। ओके, सज्जादे नशीन। अच्छा, त्यांना अब्दुल कादर फिरजादे साहेब असं बोलत होते। ओके, ते त्यांची समाधी आणि त्याची बायको त्यांची समाधी। ओके, आता उघडा आहे का? ओके, तर तुम्ही बघू शकता हे एक जे काही त्यांनी सांगितलेलं आहे त्या बाबतीत, आणि इथे अनेक मागची जी स्टोरी आहे ती स्टोरी आपण ऐकली। तमाम हिंदू आणि मुसलमान या सगळेजण एक
रूप होऊन या दर्ग्यामध्ये येत असतात. श्री स्वामी समर्थ महाराजांनी इथे जर सांगितलेलं आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असं दर्गा आहे इथला. ह्याच दर्ग्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज येऊन कव्वाली वगैरे ऐकायचे. आणि इथे बाहेरून पण. कुठून आलात तुम्ही? माढा. माढा माढा ओके. तर तुम्ही काय ऐकून आलात का स्वामी समर्थ इथं येत होते ते? अच्छा. तर हे लांबून आलेत, सोलापूरवरून माढावरून आलेत ते. त्याचबरोबर इथे आपण या दर्ग्यामध्ये आता भेट देऊया. बघू शकता किती सुंदर असं दर्गा आहे. आणि आतमध्ये आपण आता जाणार आहोत. हजरत शेख नुरुद्दीन बाबा यांचा दर्गा. आणि ही त्यांची चीज जी आहे त्याच्यावरचं जो तुम्ही थाट बघितलात तर खूप सुंदर असं थाट आहे. खूप सुंदर असं दर्गा आहे. आतून हे जे काही इतकं सुंदर असं ते दर्गा. आणि इथून आतून त्यांची समाधी ते आहे. आणि हजरत शेख नुरुद्दीन बाबाच्या बाजूला सुद्धा एक इनका आहे छोटे बाबा बघत असता. तर हे असं एक सुंदर असं दर्गा आहे. विचार करा, खूप छान आहे. अक्कलकोट तालुक्यामधील इथे कायम कव्वालीचे कार्यक्रम वगैरे कधी होतात? इथे उर्समध्ये होतात. स्वामी समर्थ महाराज कायम येऊन बसायचे असं. इथं काही फोटो वगैरे आहे असं ऐकलं स्वामी समर्थ? नाही ना. अच्छा. तर इथे येतात ना खूप सारे लोक येत असतील मुंबई पुणेवरून. इथं येऊन जातात. आणि दर्ग्याची वेळ काय आहे असं ओपन? सकाळी 5:15ला 5च्या अगोदरच उघडत आहे. अच्छा. 5 संध्याकाळी ईशाचा बंद आहे. अच्छा ओके. 8 वाजेपर्यंत चालू. अच्छा ओके ओके. खूप छान आहे दर्गा. इथं आतून पण मस्त आहे एकदम. बस. तुमचं नाव काय? अशफाक. अशफाक. अच्छा अच्छा. बघत असतो मी तुमच्या. अरे थँक्यू सो मच. तर निघाले अशफाक साहेब. तर थँक्यू सो मच अशफाक साहेब, तुम्ही पण भेटलात आम्हाला. तर व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. दर्गा मी तुम्हाला दाखवलं, तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा. आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय समर्थ. धन्यवाद. तर अशा प्रकारे हा अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज येथे बसत असलेला दर्गा मंदिरापासून अगदी जवळ आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की द्या. खूप खूप धन्यवाद.